आता हे टेकडीवरती आहे आणि इथे सगळीकडे खूप म्हणजे सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। त्यातल्या त्यात इथे हे मंदिरातली जी गणपतीची मूर्ती आहे ती 6 मीटर उंच आहे, स्वयंभूच आहे आणि त्यातल्या त्यात त्याची सोंड ती उजवीकडे। आज आपली ताई इथे मिसिंग आहे कारण ती तिकडे शेगावीत गेली आणि नवीन वर्ष साजरं करायला आपण इथे आलो। तर हे आपले पप्पा आणि ही आपली मम्मी। हाय हॅलो नमस्कार। आपण आलो आहे शमी विघ्नेश ज्याला म्हणतात त्या मंदिरात। म्हणजे कदाचित तुमच्यासाठी हे नाव नवीन असेल पण हे आपलं नागपूरचंच आदासाचा गणपती ज्याला म्हणतो आपण, म्हणजे अष्टविनायक जे विदर्भातले सुप्रसिद्ध अष्टविनायक आहे त्यातला सगळ्यात पहिल्या क्रमांकावरचं। म्हणजे नागपुरात आहे, त्या गुगलवर सर्च केलं 45 किलोमीटर दाखवत होतं। मग मी पाहिलं, आम्ही पोहोचलो, ऍक्च्युली आपल्याला 47 किलोमीटर पडतात म्हणजे आपल्या घरापासनं। कोराडी रोड वरती यायचं, ते पाटण सावंगी गाव आहे तर तिकडनं टर्न घ्यायचं आणि मग काय ढापेवाडा म्हणून गाव एक लागतं, त्यापुढे हे आदासा। बाकी रोडवरच्या मॅप आणि आपण गाडीतनं दाखवलंय की इथपर्यंत कसं पोचायचं। आता हे टेकडीवरती आहे आणि इथे सगळीकडे खूप म्हणजे सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। त्यातल्या त्यात इथे हे मंदिरातली जी गणपतीची मूर्ती आहे ती 6 मीटर उंच आहे, स्वयंभूच आहे आणि त्यातल्या त्यात त्याची सोंड ती उजवीकडे। इथे शंकराचे पण मंदिर आहे आणि त्याची दक्षिणामुख आहे ते शंकराचं मंदिर आणि पिंड आहे ती उत्तराभिमुख आहे। बाकीचं तर आज जाऊ, दर्शन घेऊ आणि कळेल। चला। हे कदाचित जुन्या मूर्त्या आहेत, त्यांना इथे व्यवस्थित ठेवलंय आणि हे आता दुबार बांधणी करतायत, त्यात कदाचित हे सगळं यूज करतील किंवा याला रिफ्रेश करून नवीन बनवतील आणि परत लावतील। हे आपल्या या बाजूला आहे कालभैरवाचं मंदिर। हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर, नंदी बाबा इथे आहे। इकडे ही देवी आहे, तिची मूर्ती अजूनही तशीच ठेवली आहे। तिला छान झाकझूक करून व्यवस्थित ठेवलंय। तर त्याच्या बाजूला ते पाया घेत आहेत आणि तिथे इमारत उभारणार। त्याच्या बाजूला पण नागाचे 4 दिसत आहेत देव आपल्याला तसेच। आणि हे कदाचित नॉट शुअर, इथे लिहिलं पण आहे काम सुरू असल्यामुळे दर्शन बाहेरूनच घ्या, आधी जाता येत असेल आतमध्ये। आणि इथे सगळे 12 ज्योतिर्लिंग दिसत आहेत आपल्याला आपल्या कॅमेरा लेन्स थ्रू जेवढं दिसेल तेवढं, कारण आज जाणं आहे। किंवा आपण जसं बाकीच्या मंदिरांमध्ये पाहिलं की काही समाध्या पण असतात, ते पण असू शकतात।
हे समाध्याच आहे. आपण टेकडीवरून आलेला चढून आता आपल्याला खाली जायचंय म्हणजे, आणि इकडनं पूर्ण गाव पण दिसतं. आणि तिथे असं मेन्शन पण होतं की आपल्यासोबत कोणी हँडिकॅप असेल म्हणजे दिव्यांग असेल त्यांच्यासाठी रॅम्प जी असते व्हीलचेअर न्यायला ती त्या बाजूने आहे, आणि हा पायरीचा रस्ता आहे. करतो आपण आत जायला. शिव मंदिर आहे, आत जाण्याचा मार्ग दिला आहे, आणि 12 ज्योतिर्लिंग असं वेगळं वेगळं आहे इकडे सगळं. विचारून घेता येतं. एक पेढा घेऊन घे ना हातात. ही आपली छोटीशी माऊ. अरे बापरे, ठीक आहे, हे घे ते. दिसतंय आपल्याला देवबाप्पा एवढे मोठे 6 पेढे. नमस्कार. हे आता म्हणजे आपल्या विदर्भातले पहिले अष्टविनायक. बाकी तुम्ही मंदिराची थोडी माहिती. हे मंदिर म्हणजे यांची जी स्थापना आहे ते विष्णूचे 5वे अवतार बटू वामन यांच्या हाताने इथे झालेली आहे. म्हणजे जेव्हा बळीराजांनी 100 यज्ञ करण्याचा संकल्प केला होता इंद्रपद प्राप्त करण्याकरिता, त्यावेळेस त्यांचे 99 यज्ञ पूर्ण झाले. 100व्या यज्ञाची सुरुवात. त्यावेळी सर्व देवांनी विष्णूकडे प्रार्थना केली की यांचे जर 100 यज्ञ पूर्ण झाले तर आमच्या हातचं जे इंद्रपद आहे ते बळीराजांच्या हातामध्ये जाईल. तर त्यावेळेस पण तो बळीराजा जो होता तो विष्णूंचाच भक्त होता. त्यामुळे विष्णू म्हणाले की मी त्याचा म्हणजे आता मी काही करू शकत नाही त्याबद्दल. तर देवांनी खूप विनवणी केल्यानंतर त्यांनी बटू वामनाचा अवतार घेतला. तर वामनाचा अवतार घेतल्यानंतर त्यांनी शक्ती प्राप्त व्हावी किंवा कोणत्याही कार्याची सुरुवात आपण गणपतीच्या पूजेपासून करतो, गणपतीला वंदन करून करतो. त्याच याच्यानुसार त्यांनी बटू वामनांनी इथे शमीच्या झाडाखाली बसून 10 वर्ष गणपतीची तपश्चर्या केली. त्याच शमीच्या झाडातून प्रकट होऊन गुळातून प्रकट होऊन इथे वामनांना त्यांनी वर दिला, आशीर्वाद दिला की तुमचं कार्य सफल होईल. म्हणून त्यानंतर ते बळीराजाकडे गेले. त्यांना तिथे मग दानामध्ये 3 पाऊल भूमी मागून बळीराजाला पाताळामध्ये पाठवून आपलं कार्य पूर्ण केलं. त्यानंतर इथे शमी विघ्नेश्वर वक्रतुंड नावाने या गणपतीची स्थापना केली. आता हे जे गणपती आहे असं म्हणतात की हे वाढत जातात. शेंदूरलेपित जे गणपती आहे हे वाढत जातात अशी यांची आख्यायिका आहे. आणि नवसाला पावणारे असे हे गणपती बाप्पा आहे. हे डोळे गणपतीचे कशाचे आहेत? म्हणजे आधी ते चांदीचे होते, पण ते काय वाढत गेल्याने की एकदम म्हणजे असे 3-4 इंच आतमध्ये गेले होते. डोळे दिसत नव्हते. तर अशाच एका भक्तांनी त्यांचे मनोरथ पूर्ण झाल्यावर त्यानंतर ते राजस्थानवरनं हे डोळे त्यांनी पाठवले. तरी आपलं मंदिर किती जुनं असेल? आता मंदिर आता बटू वामनांच्या काळातले हे जे मूर्ती आहे, मंदिर त्यानंतर बांधले गेलं. नक्की असं म्हणून सांगता येत नाही, पण भोसले राजांच्या काळातला या मंदिराचा जीर्णोद्धार आहे. म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते शमीचं झाड होतं. शमीचं झाड होतं. जेव्हा झाड नष्ट झालं कालांतराने किंवा मग त्यांचं आयुष्य संपलं त्या झाडाचं, त्यानंतर मंदिर बांधलं. तर ही आपली गव्हर्नमेंट ट्रस्ट चालवते की यांची म्हणजे आता गव्हर्नमेंटही नाही म्हणू शकत. म्हणजे जे कळमेश्वरचे न्यायाधीश आहेत ते इथले पदसिद्ध अध्यक्ष आहेत. तर आता जे सुशोभीकरण सुरू आहे ते आपल्याला मंदिराच्या त्यांच्या ट्रस्ट. धन्यवाद.
ती जी आपल्याला आपल्या पुजारींनी माहिती दिली ती तिथे पूर्ण लिहिलेली आहे. एखाद्याला कळण्यात अडचण जाईल तर त्याला इथे ही वाचता येईल. आज आपली ताई इथे मिसिंग आहे कारण की तिकडे शेगावीत गेले आणि नवीन वर्ष साजरं करायला आपण इथे आलो. तर हे आपले पप्पा आणि ही आपली मम्मी आणि जयाताई आपण सगळे करतोच, पण हे त्रिमयाचे आई बाबा. मंदिराच्या वरच्या बाजूला इकडे बालोद्यान आहे आणि त्याच टेकडीवरनं पूर्ण आदासा दिसतं. छान मस्त पैकी देवदर्शन करून आता आपण परतीचा प्रवासाला लागू. पण त्याआधी मला एक लक्षात आलं की आपण इकडे जे या मंदिराच्या मागचं शिव मंदिर होतं त्याचं दर्शन घ्यायचंच राहिलं. हे पण असं छान पुरातन मंदिर आहे, छोटंसं आहे. खाली 2 पायऱ्यांनी उतरायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, हर हर महादेव म्हणायचं आणि वापस यायचं. पण वापस असं कसं यायचं, एवढ्या दूर गेलो म्हणजे काहीतरी खाल्ल्याशिवाय कसं वापस येणार. आणि फेमस कच्चा चिवडा किंवा इथले कंदी पेढे इतके मस्त लागतात, तुम्हाला काय सांगू. अगदी एकदम तसे गोड नसतात पण खूप छान सोज्वळ असे लागतात. त्यानंतर इथे हे आजी आजोबा हे जे स्वतःच्या हाताने चुलीवरची जी भाकरी बनवतात त्याची चवच न्यारी. इथे आम्ही आमच्या हातात घेऊन आलेलो पार्सल 5 कच्चा चिवडा. आणि इथे असे मंदिराच्या आधीच पायथ्याशी हे लागलेले दुकानं असतात. जायचं, मस्त बसायचं आणि हा आपली थाळी, ह्याच्यात स्वाद घ्यायचा. भाकर, लोणचं, ठेचा, पिठलं आणि गरम गरम आस्वाद घेऊन वापस घरी. अशाच कॉन्टेंट्सला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.